फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस अपराधी असल्याचं राऊत म्हणतात। फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल। खासदार संजय राऊतांचा फडणवीसांवर हा हल्लाबोल आहे। स्वतःची अटक टाळण्याकरता फडणवीसांनी पक्ष फोडले असं राऊत म्हणतात। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता। अत्यंत गंभीर आरोप आहे। इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि इतर काही सेक्शन्स त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। डरपोक लोक आहेत हे, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं। नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीने बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। यावर नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता, रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे, कसे आपल्या विरोधकांना फसवायचं, खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे। कारण का कुठलीही चूक नसताना, त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दामून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।